बेकायदा बांधकामांचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कुंभारखानपाडा परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे। खाडी किनारा आणि सागरी किनारा नियमन क्षेत्रात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बेकायदा इमारतींपैकी एक इमारत पालिकेच्या तोडकाम पथकाने कारवाई करून जमीनदोस्त केली होती। मात्र त्याच ठिकाणी संबंधित भूमाफियाने पुन्हा ती इमारत उभारल्याचा आरोप होतोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भूमाफिया प्रफुल्ल गोरे यांनी 7 ते 8 वर्षांपूर्वी या परिसरात अनेक बेकायदा इमारती उभारण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी तक्रारीनंतर पालिकेने काही बांधकामांवर कारवाई केली होती। मात्र गेल्या वर्षभरात हिरव्या जाळ्यांचे आच्छादन करून आणि झाडांचा आधार घेत संबंधित इमारत पुन्हा उभी करण्यात आली असल्याचा दावा केला जातोय। इतकंच नव्हे तर इमारतीत वास्तव्यास असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी टेरेसवर टीव्ही अँटेना बसवण्यात आले असून खिडक्या आणि दरवाजे बसवून सदनिका विक्रीसाठी तयार करण्याचा आरोप आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे या सदनिका विक्री करण्याची तयारी सुरू असल्याचं ही माहिती समोर आली आहे। या इमारतीसाठी पालिकेच्या नगररचना विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप असून स्वामित्व धनाच्या माध्यमातून महसूल विभागाचाही लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा केला जातोय। या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून संबंधित बेकायदा बांधकामावर तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, बोईसर।